दिलखेचक अदा, उत्कृष्ट नृत्य, अभिनयाने 90 दशकं गाजवणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे उषा नाईक. बॅकग्राऊंडर डान्सर म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या उषा नाईक यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या. ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक यांनी सांगितलं पुरस्कारांचं राजकारण. उषा नाईक यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यासाठी पत्रकार आणि मंत्र्यांमध्ये वाद झाले होते. जाणून घेऊया काय किस्सा होता नक्की. काही दिवसांपूर्वी 57वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडला होता. यावेळी कलाक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलावंतांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. तसेच ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आलं. या निमित्ताने उषा नाईक यांनी विविध एंटरटेनमेंट यूट्यूब चॅनलला मुलाखती दिल्या. चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये उषा नाईक यांनी त्यांच्याबरोबर पुरस्काराचं राजकारण कसं झालं याविषयी भाष्य केलं. उषा नाईक म्हणाल्या, माझ्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर प्रत्येक पारितोषिक घेताना एक विक्रम घडला आहे, जो कोणाच्या बाबतीत घडला नसेल. पूर्ण इंडस्ट्रीचा इतिहास काढला तरी असं नाही झालं. मी हळदी कुंकू नावाचा चित्रपट केला होता आणि त्याचवेळी कलावंतीन देखील केला होता, ज्यामध्ये पिकल्या पानाचा हे गाणं होतं. तर या चित्रपटासाठी मला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून सर्व पत्रकारांनी माझी निवड केली होती. माझा इंडस्ट्रीत गॉडफादर नव्हता किंवा मंत्री, राजकीय मंडळी ओळखीचे नव्हते. त्यावेळी दादा कोंडके व उषा चव्हाण यांच्यामध्ये एक टाय झाला होता. उषा चव्हाण यांचं म्हणणं होतं की तुमच्या चित्रपटासाठी मला कुठे पुरस्कार मिळतो, असं त्या दादा कोंडकेंना म्हणायच्या. असा हा त्यांच्यामधला वाद होता. त्यामुळे दादांची इच्छा होती की माझ्या कुठलाही चित्रपट असू दे त्यासाठी उषा चव्हाणला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार द्यायचा. त्यावेळी सगळे पत्रकार माझ्या बाजूने होते. माझ्या पाठीमागे दादा कोंडके वगैरे कोणी नव्हतं. असा तो काळ. पत्रकारांनी ठरवलं की आम्ही उषा नाईक यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून निवडणार, उषा चव्हाण यांना नाही. तिला बोट लावीन तिथे गुदगुल्या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. त्यागराज पेंढारकर यांच्यासारखी मोठी मंडळी माझ्या मागे होती. ते मला म्हणाले, आम्ही तुझ्यासाठी भांडतोय. पण मला काही ही गोष्ट कळाली नाही. काम करणं एवढंच मला माहीत होतं. 1989 सालची ही गोष्ट. मला त्यावेळी पुरस्कार मिळणं वगैरे या गोष्टी काही माहितीच नव्हत्या. त्यागराज पेंढारकरांनी सांगितलं, जर तुम्हाला त्या मुलीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार द्यायचा नसेल, आम्ही यावर बहिष्कार टाकणार. मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार तुम्हाला जर पुरस्कार द्यायचे असतील तर तुम्ही द्या. त्यावेळेस इतका मोठा वाद झाला होता की जी माणसं माझी कोणीच नव्हती ती माणसं त्यावेळेस माझ्यासाठी उभी राहिली. त्यावेळी पुरस्कार लवकर जाहीर होत नव्हते. मग मंत्र्यांची आणि परीक्षकांची बैठक लागली. तेव्हा आम्हाला उषा चव्हाण यांना पुरस्कार द्यायचा आहे असा तगादा धरला गेला. मग पत्रकार म्हणाले, तुम्ही पुरस्कार द्या, पण त्या मुलीचा सहाय्यक अभिनेत्री म्हणून अपमान करायचा नाही. यावर सर्व पत्रकार अडून बसले आणि त्यावर्षी विशेष अभिनेत्रीचा पुरस्कार सुरू झाला. हा पहिला पुरस्कार मला मिळाला होता. असा हा विक्रम झाला. तसंच त्यावेळेस विशेष अभिनेता म्हणून अशोकला देखील पुरस्कार मिळाला होता. पुढे उषा नाईक म्हणतात, देवा शपथ या चित्रपटासाठी मला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं नामांकन जाहीर झालं होतं. त्यानंतर मला सांस्कृतिक खात्यातून फोन आला की तुम्ही नेहमीच चांगली कामं करता, तुम्हाला नेहमीच चांगले पुरस्कार मिळतात, अजूनही तुम्ही काम कराल, अजूनही तुम्ही पुरस्कार मिळवाल. मला सुरुवातीला कळलं नाही हा कशासाठी मला फोन आला आहे. मी म्हटलं, ठीक आहे, तुम्हाला माझ्याकडून काय पाहिजे. ते म्हणाले, यावेळेस आपण श्रीधन चित्रपटासाठी अलका कुबलला पुरस्कार देऊ. नवोदितांना आपल्याला प्रोत्साहन द्यायचं आहे. तुम्ही तिच्याबरोबर बरीच कामं केली आहेत. आम्हाला तिला यंदाचा पुरस्कार देण्याची इच्छा आहे. मी म्हटलं, द्या. त्यानंतर म्हणाले, सगळ्यांनी तुमचं नाव सुचवलं आहे, सगळे पत्रकार म्हणत आहेत की तुमची परवानगी घ्या. मी म्हटलं, मला त्याबद्दल काहीही हरकत नाही, तुम्ही जरूर द्या. पण खरं तर मला त्यावेळी खूप वाईट वाटलं. घरचीच लोक कसे अन्याय करतात ना. कारण मला कोणी गॉडफादर नव्हतं, तसंच मला त्यांचं जास्त कौतुकही नव्हतं. माझ्याबरोबर पहिल्यांदाच असं घडलं नव्हतं. त्यामुळे मी याचा विचार काही केला नाही. पण दुसऱ्या दिवशीच मला त्या चित्रपटाला फिल्मफेअर पुरस्कार जाहीर झाला. पण मला इतकं वाईट वाटलं की मी तो पुरस्कार घ्यायला गेलेच नाही. त्यावेळी मराठीला फक्त 4च पुरस्कार द्यायचे: सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट. मी काही घ्यायला गेले नाही. ते म्हणाले, काय हे मराठी कलाकार, आम्ही यांना इतकं प्रेमाने देतो पण हे कोणी येत नाहीत, हे लोक अपमान करतात. तेव्हापासून त्यांनी मराठीसाठी फिल्मफेअर पुरस्कार देण्याचं बंद केलं. पण बऱ्याच काळानंतर 1000ची नोटच्या वेळेला रितेश देशमुखने मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळा सुरू केला.
तेव्हा पहिल्यांदा मलाच 1000ची नोट चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला होता. मी त्या दिवशी बोलले पण माझ्यामुळेच बंद पडला आणि माझ्यामुळेच सुरू झालं. डॉक्टर जब्बार पटेल दिग्दर्शित सामना या चित्रपटाद्वारे उषा नाईक यांनी चित्रपट क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. सख्या रे घायाळ मी हरणी हे या चित्रपटातलं गीत त्यांच्यावर चित्रित झालं होतं. उषा यांनी लहान वयापासून शास्त्रीय नृत्याचे धडे घेतले, त्यामुळे अभिनेत्रीबरोबर नृत्यांगना म्हणूनही त्यांची ओळख तयार झाली. ज्योतिबाचा नवस व करावं तसं भरावं या चित्रपटातून त्यांनी छोट्या भूमिका केल्या. अनंत माने दिग्दर्शित 5 रंगाची 5 पाखरं या चित्रपटात त्यांनी नायिका म्हणून प्रथम काम केलं होतं. त्यानंतर सुशीला, बन्या बापू, अनोळखी, दुनिया करी सलाम, हळदी कुंकू, देवा शपथ खरं सांगेन, त्याचबरोबर आई, नवरे सगळे गाढव, चांदणे शिंपीत जाती, माफीचा साक्षीदार, संसार पाखरांचा, पायगुण, जगावेगळी प्रेम कहाणी अशा जवळपास 125 मराठी चित्रपटात त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या. नृत्यप्रधान चित्रपटाबरोबर गंभीर आणि विनोदी भूमिका त्यांनी समरसून साकारल्या. हळदी कुंकू या चित्रपटातल्या त्यांच्या भूमिकेसाठी त्यांना महाराष्ट्र शासनाने पारितोषिक दिलं. देवा शपथ खरं सांगेन या चित्रपटातील भूमिकेसाठी उषा नाईक यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. हिंदी, भोजपुरी, ओरिया, कन्नड अशा विविध भाषिक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. शिवाय काही चित्रपटांसाठी नृत्य दिग्दर्शन देखील केलं आहे. काल रात्री 12 वाजता या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शनाचं पारितोषिक मिळालं होतं. दूरदर्शनवरील स्टार प्रवाह या वाहिनीवर स्वप्नांच्या पलीकडे, तुझेच मी गीत गाता आहे अशा मालिकांमध्ये देखील त्या दिसल्या होत्या. उषा नाईक यांना एक प्रश्न विचारण्यात आला, तुम्ही नेहमीच दुय्यम स्वरूपाच्या भूमिका केल्या, असं का? या प्रश्नावर उषाजींनी दिलेलं उत्तर चर्चेत आलं. उषाजी त्या प्रश्नाच्या उत्तरादाखल म्हणतात की मी नेहमी स्पष्ट बोलते. त्याचा बऱ्याच अंशी मला तोटाही झाला. कित्येक प्रोजेक्टमधून मला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. पण एक गोष्ट जाणवली ती म्हणजे माझं आडनाव जर जोशी, देशपांडे, कुलकर्णी असं असतं तर माझं कौतुक झालं असतं. हे मी असं यापूर्वी कधी बोलले नाही, पण आता बोलायला हरकत नाही. अशा शब्दात उषा नाईक यांनी आपल्या मनातील भावना मोकळेपणाने व्यक्त केल्या. राखणदार, माहेरची पाहुणी, हळदी कुंकू, सामना, भुजंग, पिंजरा, माफीचा साक्षीदार, लपाछपी, 1000ची नोट अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. उषा नाईक यांना पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा.